Good morning, students. I'm Miss KB Kadam. Today I have to start simplifications. आज आपण स्टार्ट करणार आहे सिम्प्लिफिकेशन ही जी कन्सेप्ट आहे यामध्ये आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचं आहे त्या कॅल्क्युलेशनसाठी काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात आणि सिम्प्लिफिकेशन मेथडचे जे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत आपल्याला त्यासाठी जो एक रूल्स आहे जो तुम्हाला इथं रूल्स साईडला दिसतोय VBO DMAS हा जो रूल आहे VBO DMAS रूल हा जो रूल आहे VBO DMAS रूल हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याच्या ज्या स्टेप आहेत ह्या स्टेप वाईजच आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते सिम्प्लिफिकेशनचं सॉल्व करायचं आहे. अदरवाईज आपलं ॲन्सर जे आहे ते रॉंग येईल. हे जर रूल्स आपण फॉलो करत गेलो तर आपला ॲन्सर राईट आहे. आता त्यामध्ये VBO DMAS रूल म्हणजे काय त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे स्टेप बाय स्टेप ते खाली आपल्याला दिलेलं आहे. दिस रूल गिव्स द करेक्ट ऑर्डर in which various operation regarding simplification are to be performed so as to be find out of the values of given expression in the simple ways. Let us see what later means. Order of operation is as same as the order of letters in the VBO DMS. फ्रॉम द लेफ्ट टू राईट हॅज. यामध्ये जो रूल्स दिला आहे तो 1 बाय 1 मी लेटर्स जे आहेत ते लिहून घेतलेले आहेत. VBO DMAS. त्यामध्ये जी फर्स्ट स्टेप आहे याच्या स्टेप आहेत प्रत्येक जे अल्फाबेट दिसतात त्या अल्फाबेटनुसार त्याच्या स्टेप आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ते विंकॉलियम्स ब्रॅकेट इज सॉल्व. जो ब्रॅकेट दिला असेल वरती बार जर एखाद्या व्हॅल्यूच्या वरती बार म्हणजे जी आडवी लाईन तुम्हाला दिसते खाली -5 -10 त्याच्या वरती जी आडवी लाईन आहे जो की बार आपण डिनोट करतो तो जर असेल तर तो आपण पहिल्यांदा सॉल्व करणार जे काय कॅल्क्युलेशन दिलं जाईल त्यामध्ये. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट आर टू बी सॉल्व्ड इन द ऑर्डर गिवन बिलो. त्यानंतर जो बार सॉल्व करून गेल्यानंतर जे ब्रॅकेट्स दिले असेल ब्रॅकेटचे आपले जे इथं 3 टाईप्स असतील कर्ली ब्रॅकेट असेल साधा ब्रॅकेट असेल आणखीन एक्सेट्रा जे वेगळ्या टाईपचे ब्रॅकेट्स पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे. त्यानंतर फर्स्ट जे ब्रॅकेटचे टाईप्स आहेत ते खाली दिलेले आहेत. फर्स्ट स्मॉल ब्रॅकेट्स कर्ली ब्रॅकेट्स. सेकंड मिडल ब्रॅकेट्स फर्स्ट स्मॉल ब्रॅकेट सर्क्युलर ब्रॅकेट्स. जो सर्क्युलर ब्रॅकेट्स असेल तो पहिल्यांदा सॉल्व करायचा. त्यानंतर सेकंड मिडल ब्रॅकेट्स म्हणजे जो कर्ली ब्रॅकेट आहे कर्ली ब्रॅकेटच्या आत नेहमी सर्क्युलर ब्रॅकेट असतो. सो नेक्स्ट कर्ली ब्रॅकेट. आणि थर्ड स्क्वेअर ब्रॅकेट्स त्याला बिग ब्रॅकेट्स म्हणतो जो की ह्या दोन्ही ब्रॅकेटच्या बाहेर असतो. जो की बिग ब्रॅकेट आहे याच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेटच्या आत सर्क्युलर ब्रॅकेट्स असा सिक्वेन्स असतो. तर यामध्ये ह्या सिक्वेन्सनं ब्रॅकेट जे आहेत आपल्याला सॉल्व करत द्यायचे. पहिल्यांदा सर्क्युलर त्यानंतर कर्ली आणि त्यानंतर नेक्स्ट बिग ब्रॅकेट. ही आहे आपली सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेपला आपण काय करायचं आहे जे बार आहेत ते सॉल्व करून घ्यायचे. सेकंड स्टेपला ब्रॅकेट जे आहेत ते ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे. अँड द नेक्स्ट थर्ड स्टेप ऑपरेशन ऑफ इज परफॉर्म. जर एखाद्या एक्झाम्पलमध्ये ऑफ हा वर्ड्स आला असेल तर त्यामध्ये ऑफ हा वर्ड्स आला असेल तर ऑफच्या ऐवजी तिथं आपण मल्टिप्लिकेशन यूज करणार आहे आणि सॉल्व करणार एक्झाम्पल. त्यानंतर फोर्थ ऑपरेशन ऑफ डिव्हिजन इज परफॉर्म. फोर्थ स्टेप जे असेल त्यामध्ये आपण ऑपरेशन मग त्यामध्ये प्लस असेल मायनस असेल ॲडिशन सबस्ट्रॅक्शन्स ते आपण करत जाणार. फिफ्थमध्ये ऑपरेशन ऑन मल्टिप्लिकेशन DBOM. M म्हणजे मल्टिप्लिकेशन. त्यानंतर A म्हणजे ॲडिशन आणि S म्हणजे सबस्ट्रॅक्शन.
6 नंबरला दिलेलंच आहे. ॲडिशन आपण करणार आहे, ऑपरेशन ऑफ ॲडिशन इज परफॉर्म. आणि 7th नंबरला ऑपरेशन ऑफ अ सबट्रॅक्शन इज परफॉर्म. VBODMAS, त्यामध्ये व्ही म्हणजे व्हॅनिक्युलस, बी म्हणजे बार जो की दिलेला असतो, ओ म्हणजे ऑफसाठी आपण यूज करणार, जो बी आहे तो आपण ब्रॅकेट, जे की सेकंड स्टेपला आपण बघितले, ब्रॅकेट आपण यूज करणार आहे. ओ म्हणजे ऑफ जर वर्ड आला असेल तर ऑफ हा सॉल्व करणार आहे, तिथं मल्टिप्लिकेशन यूज करणार आहे. त्यानंतर जो डी आहे तो म्हणजे डिव्हिजन म्हणजे भाग लावणे आपण. त्यानंतर एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. हे जे रूल्स आहेत हेच रूल्स आपल्याला तिथं फॉलो करायचे आहेत. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन. त्या डिव्हिजनच्या आधी ऑफ जर वर्ड्स आला असेल तर मल्टिप्लिकेशन येणार. बी म्हणजे ब्रॅकेट सॉल्व करायचे आहेत आपल्याला, कोणत्याही टाईपचा ब्रॅकेट दिला असेल तर फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. आणि जो फर्स्ट आहे व्ही तो म्हणजे विनक्यू कॉलम्स, जो आहे विनॅक्युलस, त्यामध्ये आपण बार सॉल्व करणार. तर ह्या स्टेपनं आपल्याला सिम्प्लिफिकेशन्सचे जे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करायचे आहेत. स्वतः यामध्ये काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले दिलेले आहेत. सो फॉर्म्युले खाली 1 बाय 1 आहेत. a प्लस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे फॉर्म्युले ह्या आधीही तुम्ही बघितलेले, ह्या आधीही झालेले आहेत. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे a मायनस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेकंड a प्लस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस a मायनस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. देन नेक्स्ट फोर्थ नंबरला a प्लस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस a मायनस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 4ab. सिमिलरली अप टू सो ऑन खाली 13पर्यंतचे हे फॉर्म्युले आहेत. सो आता आपण बघूया कसे ते फॉर्म्युले यूज करायचे. आणि हे फॉर्म्युले यूज करण्यापेक्षा जो VBODMAS हा जो रूल्स आहे तो आपण अप्लाय केला तर आपलं एक्झाम्पल विदिन अ सेकंदामध्ये आपण ते कॅल्क्युलेट करणार. सो त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इथे एक्झाम्पल दिले. द सिम्प्लिफाईड द व्हॅल्यू ऑफ 4 मायनस इन ब्रॅकेट, जो ब्रॅकेट आहे तो कोणता दिला आहे बघा, बिग ब्रॅकेट, 6 मायनस कर्ली ब्रॅकेट 12 मायनस सर्क्युलर ब्रॅकेट 10 मायनस 8 मायनस 6 ब्रॅकेट कंप्लीट इज. जे की इक्वेशन आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. 4 मायनस 6 मायनस 12 मायनस 10 मायनस 8 मायनस 6. सो ऑप्शन आहे 3 4 2 1. सो यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार की इथं बार दिलेला आहे का, तर 8 मायनस 6 याच्यावरती बघा एक आडवी लाईन दिलेली आहे. 8 मायनस 6च्या वरती एक आडवी लाईन दिलेली, ती म्हणजे आपला बार, जो की आपण पहिल्यांदा ती स्टेप सॉल्व करणार. सो ब्रॅकेटमध्ये 8 मायनस 6 हे आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करणार. सो गिवन एक्सप्रेशन त्यामध्ये दिलेलं आहे, ॲज इट इज एक्झाम्पल लिहून घेतले. 4 मायनस 6 मायनस 12 मायनस 10 मायनस 8 प्लस 6. रिमूव्ह विनिक्युलम, जो वरती बार दिलेला आहे तो काय केलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये 10 मायनस 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 प्लस मायनस मायनस काय झालेलं आहे, प्लस मायनस 8 मायनस 6. सो मायनस मायनस प्लस, पहिल्यांदा 8 आणि 6चं ऑपरेशन करायचं आहे. या दोघांच्यामध्ये मायनस साईन आहे, पण 8ला सुद्धा मायनस साईन आहे, त्यामुळे मायनस 8 मायनस 6 मायनस मायनस काय झाला, प्लस. सो 10 मायनस 8 प्लस 6. नेक्स्ट स्टेपला 4 ॲज इट इज मायनस 6 मायनस 12 मायनस इन ब्रॅकेट 10 ॲज इट इज मायनस 8
+6 प्लस मायनस किंवा मायनस प्लस इज इक्वल टू मायनस. सो 8 - 6 इज इक्वल टू 2. -8 + 6 प्लस मायनस मायनस. सो 8 - 6 2. आणि मोठी व्हॅल्यू कुठली आहे 8 आणि 8ला साईन कुठला आहे निगेटिव्ह. सो -2. सो 10 - 2 ब्रॅकेटमध्ये राहिलं. त्यानंतर 4 ॲज इट इज, 6 ॲज इट इज, -12 - 8 बिकॉज आपण ब्रॅकेट सॉल्व केलेलं आहे. 10 - 2 इज इक्वल टू 8. सो नेक्स्ट स्टेपला 4 ॲज इट इज, 6 ॲज इट इज, 12 - 8 इज इक्वल टू 4. 12 - 8 इज इक्वल टू 4. कर्ली ब्रॅकेटसुद्धा आपला गेलेला आहे. आपण एक एक ब्रॅकेट आतमध्ये सॉल्व करत आलेलो आहे. त्यानंतर नेक्स्ट 4 ॲज इट इज, जो आता बिग ब्रॅकेट आहे त्यामध्ये 6 - 4 आहे. सो 6 - 4 इज इक्वल टू 2. सो इक्वल टू 4 - 2 इज इक्वल टू 2. सो ॲन्सर आलेला आहे आपलं 2. हे जे एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलमध्ये आपण पहिल्यांदा बार सॉल्व केला. म्हणजे 8 आणि 6च्या वरती जी लाईन होती, आडवी लाईन ज्याला की आपण बार म्हणतो, ती पहिल्यांदा सॉल्व केली. त्यामध्ये प्लस मायनस काय होत असेल तुम्ही डायरेक्टली ऑपरेशन केले तरीसुद्धा चालतील. त्यानंतर आपण एक एक ब्रॅकेट जो आहे तो ब्रॅकेट सॉल्व करत आलेलो आहे. सो यामध्ये बरेच जण काय करतात, 4 - 6 इथून ऑपरेशन आहे तर डायरेक्टली तिथून सॉल्व करतात. सो ते रॉंग आहे. आन्सर आपलं वेगळं येणार. सो 2 हे आन्सर आलेलं आहे. सो ऑप्शन इथे दिलेले आहेत. सी नंबरचा ऑप्शन जो आहे तो आपला करेक्ट आहे. हे एक सॅम्पलसाठी घेतलेलं आहे. आता जर व्हॅल्यू जास्त दिल्या असतील तर आपण काय करणार बघा. 4000 डिवायडेड 2000 इंटू 2 प्लस 900 मायनस 100 प्लस 800 मायनस 40 प्लस 10. आता जो VBODMAS हा जो रूल्स आहे त्यामध्ये पहिल्यांदा V म्हणजे बार आहे का कुठं, नाही. ऑफ हा वर्ड्स आला आहे का, नाही आला. बी ब्रॅकेट आहे का, ब्रॅकेट पण आहे. VBO हे 3 कट झाले. त्यानंतर काय शिल्लक राहिलं, डी. मग इथं डिवायडेशनची स्टेप आपल्याला आधी फॉलो करायची. डिवायडेशन, मग डिवायडेशनमध्ये काय, 4000 डिवायडेड बाय 2000 दोन्हीला डिवाइड केलं, आन्सर काय आलं 2. सो 2 इंटू 2 प्लस त्यानंतर डी नंतर काय येतो ते बघा. इथं जो रूल्स दिलेला आहे ह्या रूल्समध्ये VBOD त्यानंतर काय येईल, M मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन कुठे केलेलं आहे बघा, डिवाइड केलं 2 इंटू 2 प्लस केल्यानंतर जो 10 आहे प्लस 10 प्लस 100 मायनस 100 गेट कॅन्सल झाला. प्लस मायनस 100 जे आहे ते एकमेकाला कॅन्सल झाले. त्यानंतर 900 आणि 800 याची काय केली, ॲडिशन केली. सगळ्यात लास्टला सबस्ट्रॅक्शन येणार. सो नेक्स्ट 900 प्लस 800 इज इक्वल टू 1700 मायनस 40. सो नेक्स्ट मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 इज इक्वल टू 4 प्लस 1700 मायनस 40. सो नेक्स्ट रूल्स अप्लाय केला, प्लस मायनस जे होते ते केलं. ॲन्सर आपला आलेला आहे 1664. हवं असेल तर कॅल्सीमध्ये चेक करून बघा. सेम हेच आन्सर येईल. ओके, जे इथं नेक्स्ट पेज आहे सिम्प्लिफिकेशनमध्ये बघा, मी इथं शॉर्टमध्ये हे टेक्निक्स लिहिले आहेत. सिम्प्लिफिकेशन VBODMAS रूल. हा जो रूल्स आहे हा कंपल्सरी तुम्हाला माहीतच असला पाहिजे.
तरच आपण सिम्प्लिफिकेशनचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करू. यामध्ये व्ही म्हणजे काय दिलेलं आहे, विन्क्युलम या बार ब्रॅकेट एक्स मायनस वाय, त्याच्या डोक्यावरती बार आहे, एक्स मायनस वाय बार, म्हणजे एक्स आणि वायच्या ठिकाणी मगाशी 8 आणि 6 ही व्हॅल्यू होती. ज्या व्हॅल्यूच्या डोक्यावरती बार येईल ती व्हॅल्यू आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करणार, ती व्हॅल्यू आपण आधी सॉल्व करणार. त्यानंतर सेकंड बी म्हणजे ब्रॅकेट्स. यामध्ये हे जे 3 टाईपचे ब्रॅकेट आहेत हे ब्रॅकेट आपण सॉल्व करणार. त्यामध्ये बिग ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट आणि सर्क्युलर ब्रॅकेट हे आहेत, ते आपण सॉल्व करणार. सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा आपण सर्क्युलर ब्रॅकेट सॉल्व करणार, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट आणि त्यानंतर बिग ब्रॅकेट. त्यानंतर ओ म्हणजे ऑफ. ऑफ हा वर्ड्स आपण एक्झाम्पलमधून ऑफ जर वर्ड्स आला तर आपण तो ऑफ वर्ड्स इक्वल टू मल्टिप्लिकेशन यूज करणार. जो की इथं स्टार तुम्हाला दिसतोय तो मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे, मल्टिप्लिकेशनसाठी आपण यूज करणार. डी म्हणजे डिवाइड करणं. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन्स. तर ह्या रूल्सना आपण सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते 1 बाय 1 सॉल्व करणार. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये जे एक्झाम्पल दिले, सॉल्व इट 40 इंटू 1 डिवायडेड बाय 3 इन ब्रॅकेट 15 प्लस 11 मायनस 8 प्लस 9 बार. सो ऑप्शन आहेत 150, 120, 130 अँड 140. सो नेक्स्ट आपली फर्स्ट स्टेप आहे तो म्हणजे बार. आपण जो बार आहे 8 प्लस 9 याच्या डोक्यावरती जी आडवी लाईन आहे ज्याला आपण बार म्हणतो तो पहिल्यांदा आपण सॉल्व करणार. बाकीच्या स्टेप ॲज इट इज कॉन्स्टंट होणार. 40 इंटू 1 डिवायडेड बाय 3 इन ब्रॅकेट 15 प्लस 11 मायनस 8 प्लस 9. सो प्लस मायनस काय होईल, -8 हे साईन आहे ते मायनस साईन ॲज इट इज राहणार. मायनस साईन जे आहे ते ॲज इट इज राहणार. 8 प्लस 9 इज इक्वल टू 17. 8 प्लस 9 इक्वल टू 17. बरेच जण काय करतात, प्लस मायनस मायनस, -8 प्लस 9 प्लस मायनस मायनस हा रूल्स अप्लाय करतात. प्लस मायनस मायनस, प्लस मायनस मायनस केल्यानंतर काय होईल, 1 हे आन्सर येईल. पण आपल्याला मायनस साईन ॲज इट इज ठेवायचं आहे. मायनसच्या डोक्यावरती बार हा आहे का, नाही, ओन्ली 8 आणि 9च्या डोक्यावरती बार आहे. सो आपल्याला 8ला जरी साईन मायनस असेल तरी आपल्याला 8 आणि 9 यामध्ये साईन कोणतं दिलेलं आहे, प्लस. सो आपल्याला त्या दोन्हीची ॲडिशन करायची. 8 प्लस 9 17 मायनस 17 ब्रॅकेटमध्ये आलं. सो नेक्स्ट आपण पुढची टर्म जी आहे 40 इंटू 1 डिवायडेड बाय 3 ॲज इट इज राहणार ब्रॅकेटमध्ये. आता इथं पहिल्यांदा आपण ॲडिशन करणार. प्लस आहे मायनस आहे पण आपल्या रूल्समध्ये पहिल्यांदा काय आहे, ॲडिशन आहे. सो 15 प्लस 11 मायनस 17. सो 15 प्लस 11 26. 26 मायनस 17. सबस्ट्रॅक्शन्स केलं तर 9 येईल. सो 40 इंटू 1 डिवायडेड बाय 3 ॲज इट इज इंटू 26 मायनस 17 इज इक्वल टू 9. देन 3नं 9ला भाग लावलेला आहे तर 3 आलेलं आहे. सो 40 इंटू 3 इज इक्वल टू 120, 120. सो ऑप्शन बी हा आपला करेक्ट आलेला आहे. समजलं. एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा काय केलं, बार सॉल्व केला. बार सॉल्व केल्यानंतर ब्रॅकेट जे आहे तो ब्रॅकेटवरतीच फोकस करायचं, पूर्ण ब्रॅकेटच सॉल्व करून घ्यायचा. ही झाली सेकंड स्टेप. त्यानंतर ओ म्हणजे ऑफ हा वर्ड्स इथे यूज केला आहे का, तर नाही केला. देन नेक्स्ट डिवाइडला यायचं. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर ब्रॅकेटचं होल ब्रॅकेटचं आन्सर 9 आलं. 9 आल्यानंतर डिवाइड आहे.
1/3, मग त्या 3नं 9ला भाग जातो आहे, सो भाग घालवला. देन नेक्स्ट मल्टिप्लिकेशन केलं ना आपला आन्सर आलं. सो हा रूल्स जो आहे तो आपल्याला हा स्टेप बाय स्टेप इथं यूज करायचा आहे. सेम सेकंड प्रॉब्लेम घेऊया. सेकंड प्रॉब्लेम जो आहे 24 प्लस इन ब्रॅकेट 36 मायनस 8 इंटू 20 मायनस 5 डिवाइड 2 इंटू 13 मायनस 11 इक्वल टू क्वेश्चन मार्क. खाली ऑप्शन दिलेले आहेत -60, 180, 60, -180. सो फर्स्ट ऑफ ऑल सॉल्व बार. 13 मायनस 11 मध्ये मायनस साईन आहे, 13मधून 11 गेले, राहिले 2. ओके, पहिल्यांदा जो फर्स्ट बार आहे तो बार सॉल्व करून घ्यायचा. त्यानंतर बारच्या आतमध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व करायच्या आहेत. सो पुढच्या स्टेप ॲज इट इज ठेवल्या. 24 प्लस 36 मायनस 8 इंटू 20 मायनस 5 डिवाइड 2 इंटू 2 इंटू 2 कसं आलं तर 30 मायनस 11 इक्वल टू 2. देन नेक्स्ट ब्रॅकेटवर फोकस करायचा. ब्रॅकेटमध्ये काय आहे 20 मायनस 5 डिवाइड 2 इंटू 2. जो 5 डिवाइड 2 आहे तो काय लिहिला आहे डिवायडेशनच्या फॉर्ममध्ये लिहिला आहे. 5 डिवाइड 2 इंटू 2, सो 2 गेट कॅन्सल. 20 मायनस 5 इज इक्वल टू 15. सो आतला सर्क्युलर ब्रॅकेट जो आहे तो आपला कंप्लीट झाला. 20 मायनस 5 15 राहिलं. पुढच्या स्टेप ॲज इट इज 24 प्लस 36 मायनस 8 इंटू 20 मायनस 5 15. सो इंटू 15. आता सर्क्युलर ब्रॅकेट कंप्लीट झाल्यामुळे राहिला शिल्लक फक्त कर्ली ब्रॅकेट. सो 24 ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते ॲज इट इज. 36 मायनस 8 इंटू 15. 8 इंटू 15 त्याला अंडरलाईन केली. पहिल्यांदा ते मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला, कारण सबस्ट्रॅक्शनच्या आधी काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. सो 8 इंटू 15 120. 120. सो 24 प्लस 36 मायनस 120. सो नेक्स्ट काय येईल आता यामध्ये आपलं पहिल्यांदा ॲडिशन येते का सबस्ट्रॅक्शन. सो पहिल्यांदा ॲडिशन येते. सो 24 प्लस 36 इज इक्वल टू 60. 60 मायनस 120 सो इक्वल टू -60. सो ऑप्शन ए हा आपला आलेला आहे करेक्ट. ओके, देन नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे यामध्ये बघा डिवाइडमध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत. ॲन्सरसुद्धा आहे ते डिवाइडमध्ये आपलं आलेलं आहे. आता इथे एक नवीन रूल्स आहे जो इथं बघा तुम्हाला बघायला मिळेल. 3 डिवाइड 2 इंटू 11 डिवाइड 5. 3 डिवाइड 2 इंटू 11 डिवाइड 5 डिवाइड इंटू ब्रॅकेट 25 डिवाइड 44 इंटू 11 डिवाइड 5 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड 33 डिवाइड 15 इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो नेक्स्ट 3 डिवाइड 2 इंटू 11 डिवाइड 5 डिवाइड साइन ॲज इट इज. आपण पहिल्यांदा काय करणार ब्रॅकेट सॉल्व करून घेणार, मग राहिलेले कॅल्क्युलेशन. सो 3 डिवाइड 2 इंटू 11 डिवाइड 5 ॲज इट इज ठेवलं. डिवाइडचं साइन ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये काय आहे 25 डिवायडेड बाय 44 इंटू 11 डिवाइड 5. सो 11 44ला भाग जातो आहे. 11 44ला भाग जातो आहे. 11 चौक 44 आणि 5 5 तुमचे 25. सो 5 डिवायडेड बाय 4 येईल. डिवाइड 33 डिवाइड 15. आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा डिवायडेशनमध्ये व्हॅल्यू दिली असेल आणि डिवायडेशनच्या आधी जर डिवाइडच असेल साईन, तर आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. जो की साईडला ब्रॅकेटमध्ये दिले डिवाइड एक्स डिवाइड वाय. एक्स डिवाइड वाय आहे आणि त्याच्या पुढं डिवाइड साईन आहे.
तर त्याचं रूपांतर कशात होणार? त्या डिवाइडचं मल्टिप्लिकेशनमध्ये. सो डिवाइडचं साईन मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट होणार. मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट झाल्यामुळं वाय डिवाइड एक्स हा होणार. एक्स डिवाइड वाय आहे तो वाय डिवाइड एक्स होणार. जो छेदाला आहे तो अंशाला जाणार, जो अंशाला आहे तो छेदाला येणार. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची पोझिशन आहे ती चेंज होणार. सो वाय डिवाइड एक्स हा रूल्स आहे, जो की रूल्स खाली पण लिहिलेला आहे. डिवाइड एक्स डिवाइड वाय इक्वल टू मल्टिप्लिकेशन होणार वाय डिवाइड एक्स. सो इथं डिवाइड साईन जो आधी आहे तो आपण यूज करणार. आता कुठे कुठे डिवाइड साईन आहे? 2 ठिकाणी आहे. दोन्ही ठिकाणी आपण चेंजेस करणार. सो 3 डिवाइडेड 2 इंटू 11 डिवाइड 5 ॲज इट इज कॉन्स्टंट. डिवाइडमध्ये ब्रॅकेटमध्ये आहे 5 डिवाइड 4. डिवाइडचं मल्टिप्लिकेशन होणार. मल्टिप्लिकेशन 4 डिवाइड 5. नेक्स्ट डिवाइडचं मल्टिप्लिकेशन 15 डिवाइड 33. देन नेक्स्ट जिथं भाग जात असेल भाग घालवून टाकलेला आहे. 5 15ला जातोय, 5 त्रिक 15, 11 33ला जातोय, 11 11 त्रिक 33. त्यानंतर अगेन 2 4ला भाग जातोय, 2 दुने 4, 3 3 गेट कॅन्सल होईल. 3 इंटू 2 6 आणि 5 ॲज इट इज राहील. 6 डिवाइड 5 ह्याला आपल्या इथं ॲन्सर. सिक्स डिवाइड 5 हे आपलं फायनल ॲन्सर आलं. डिवायडेशनचा फक्त रूल्स लक्षात ठेवा. जेव्हा एखादी व्हॅल्यू डिवाइडमध्ये दिली असेल 3 डिवाइड 5 किंवा 5 डिवाइड 6 आणि त्या दिलेल्या व्हॅल्यूच्या पुढं जर डिवाइडचा सिम्बॉल असेल तर तिथं मल्टिप्लिकेशन यूज होणार आपलं. मल्टिप्लिकेशन यूज केल्यामुळं ते डिवाइड जो आहे त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर त्याची पोझिशन जी आहे ती चेंज होणार. देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. 63 minus 3 in bracket minus 2 minus 8 minus 3 divide 3 in bracket 5 plus minus 2 minus 1. ऑप्शन खाली दिलेले आहेत 62 60 61 65. सो आता आपण 1 बाय 1 सॉल्व करूया. सॉल्व करून दिलेलं आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते. त्यामध्ये 63 मायनस 3 ॲज इट इज, ब्रॅकेटच्या बाहेरच्या स्टेप आहेत ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये -2 ॲज इट इज, मायनस साईन ॲज इट इज, 8 मायनस 3 कारण वरती काय दिलेलं आहे बारचा सिम्बॉल दिलेला आहे. सो आपण पहिल्यांदा बार सॉल्व करतो. 8 मायनस 3 5. ब्रॅकेट कंप्लीट. डिवाइड 3 ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये 5 प्लस ॲज इट इज -2 -1. देन नेक्स्ट स्टेपला आपण -2 -1 सॉल्व करणार आहे. सो मायनस मायनस मल्टिप्लिकेशन आहे मध्ये -2 इंटू -1 इज इक्वल टू +2. कारण मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस साईन काय होणार आहे निघून जाणार आहे. 2 इंटू 1 2. सो 5 + 2. सो पुढच्या स्टेप ॲज इट इज. 63 मायनस मायनस प्लस 63 + 3 ब्रॅकेटमध्ये -2 -5 ॲज इट इज. डिवाइड 3 ब्रॅकेटमध्ये 5 + 2. 5 + 2 कसं आलं तिथे 2 ही व्हॅल्यू, तर 2 इंटू 1 म्हणजे -2 इंटू -1 2. सो +2. देन नेक्स्ट 63 + 3 ब्रॅकेटमध्ये -2 -5 मायनस मायनस प्लस, त्यामुळं 7. 2 + 5 7. 5 ही व्हॅल्यू मोठी आहे त्याला मायनस साईन आहे. सो -7. डिवाइड 3 ब्रॅकेटमध्ये 5 + 2 7. 63 + 3
ब्रॅकेटमध्ये -7 डिवाइड 3 × 7 21. सो नेक्स्ट स्टेपला 63 + 3 × -7 डिवाइड 21. त्याला डिवाइड 21 केलं. सो 63 + 3 × -7 -21 डिवाइड 21. So 21 divided by 21 is equal to 1. So -1. 63 minus 1. So 62. So 62 हे आन्सर आलेलं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 नंबरचा. 50 डिवाइड 1 डिवाइड 5 in bracket 15 plus 11 minus 9 plus 8 minus 8 plus 8 बार. सो पहिल्यांदा काय करणार, बार सॉल्व करायचा, त्यानंतर ब्रॅकेट झाल्यानंतर ऑफ आहे का एक्झाम्पलमध्ये नाही आहे, मग डिवाइड, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. सो पहिल्यांदा बार सॉल्व करायचा, पुढच्या स्टेप ॲज इट इज ठेवायच्या. 15 डिवाइड 1 डिवायडेड बाय 5 15 plus 11 minus 9 plus 8 minus sign as it is 8 plus 8 16. So 16. नेक्स्ट स्टेपला ब्रॅकेट. आता आपला बार सॉल्व केला आहे, बार सॉल्व केला की आपण काय करतो, ब्रॅकेट सॉल्व करतो. मग कर्ली ब्रॅकेटवरती फोकस करायचा. कर्ली ब्रॅकेटमध्ये काय 15 + 11 मायनस आतमध्ये जो सर्क्युलर ब्रॅकेट आहे तो सॉल्व होणार. 9 + 8 17 minus 16. 17 minus 16 is equal to 1. So 15 + 11 minus 1. 15 + 11 26. 26 minus 1 25. सो हा जो कर्ली ब्रॅकेट आहे त्याचा आन्सर आला आपला 25. देन नेक्स्ट स्टेप, पुढच्या ज्या स्टेप आहेत त्या ॲज इट इज लिहून घ्यायच्या. 50 डिवाइड 1 डिवायडेड बाय 5 into 25. सो 5 ने 25ला भाग लावला तर काय होईल, 5 ने 25ला जर भाग लावला तर 5 येईल. सो 50 डिवाइड 5. सो 50 डिवाइड 5 केलं तर आन्सर येईल 10. सो 10 हे आन्सर आपलं राईट आहे. काय करतो आपण, पहिल्यांदा जो बार असेल तो बार सॉल्व करतो, त्यानंतर ब्रॅकेट, सर्क्युलर ब्रॅकेट सॉल्व करतो. सर्क्युलर झालं की आपण कर्ली ब्रॅकेट सॉल्व करणार. कर्ली ब्रॅकेट झाल्यानंतर मग आपलं काय मल्टिप्लिकेशन, डिवाइड जे काही येईल सिक्वेन्सनुसार ते आपण पहिल्यांदा डिवाइड भाग लावणार. भाग लावलं की मग जे मल्टिप्लिकेशन असेल मल्टिप्लिकेशन, ॲडिशन असेल ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे 6 नंबरचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 6 मध्ये काय दिले आहे बघा. 9 into 3 divided by 4 divide into bracket 2 into 1 divided by 6 plus कर्ली ब्रॅकेटमध्ये 4 into 1 divided by 3 minus 2 into 1 divided by 2 plus 3 divide 4 ब्रॅकेट कंप्लीट तिन्ही. आता यामध्ये बार कुठं आहे का, नाही आहे. मग पहिल्यांदा ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला डिवायडेशन फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायच्या. सो 9 × 4 9 चौक 36. 36 + 3 39. 39 डिवायडेड बाय 4. 39 डिवायडेड बाय 4 ही व्हॅल्यू कशी आली समजलं का. काय केले, 9 × 4 36. 36 + 3 39. 39 डिवायडेड बाय 4. डिवाइडला जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज राहणार. डिवाइड इन ब्रॅकेट 2 × 6 12. 12 + 1 13. 13 डिवायडेड बाय 6 प्लस कर्ली ब्रॅकेटमध्ये 4 × 3 12. 12 + 1 13. 13 डिवायडेड बाय 3 मायनस
2 into 2 4, 4 plus 1 5, 5 divided by 2 plus 3 divided 4 as it is. सो नेक्स्ट स्टेपला 39 डिवायडेड बाय 4 ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेर आहे. आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. सर्क्युलर ब्रॅकेट जो आहे तो आधी सॉल्व करूया. त्यामुळे 13 डिवायडेड बाय 6 ॲज इट इज प्लस अगेन 13 डिवायडेड बाय 3 ॲज इट इज मायनस ब्रॅकेटमध्ये 5 डिवायडेड बाय 2 प्लस 3 डिवायडेड बाय 4. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 5 इंटू 4 20 प्लस 2 इंटू 3 6, 5 चौक 20 प्लस 3 दुनी 6, 20 प्लस 6, 5 इंटू 4 20 प्लस साइन ॲज इट इज 2 इंटू 3 6 डिवाइड 2 इंटू 4 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं करायचं आहे. जेव्हा प्लस साईन येईल, जेव्हा डिवायडेशनमध्ये व्हॅल्यू दिले जातील आणि प्लस साईन येईल त्यावेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार इथं करायचा आहे. सो 20 प्लस 6 डिवायडेड बाय 8. सो 20 प्लस 6 26, 26 डिवायडेड बाय 8 त्याला जर भाग लावला तर काय येईल 13 डिवायडेड बाय 4. सो नेक्स्ट लाईनला 39 डिवायडेड बाय 4 ॲज इट इज डिवाइड इन ब्रॅकेट 13 डिवायडेड बाय 6 प्लस 13 डिवायडेड बाय 3 मायनस 13 डिवायडेड बाय 4. सो नेक्स्ट लाईनला जो ब्रॅकेट आहे सो पहिल्यांदा तो ब्रॅकेट सॉल्व करायचा. 39 डिवायडेड बाय 4 डिवाइड 13 डिवायडेड बाय 6 प्लस ब्रॅकेटमध्ये 13 डिवायडेड बाय 3 मायनस 13 डिवायडेड बाय 4. सो इथं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 13 इंटू 4 52 मायनस 13 इंटू 3 39 डिवायडेड बाय 12. सो मायनस केलेलं आहे 13 डिवायडेड बाय 12 हे आन्सर आलेलं आहे. सो नेक्स्ट लाईनला 39 डिवायडेड बाय 4 ॲज इट इज डिवाइडचा साईन ॲज इट इज पहिल्यांदा ब्रॅकेट. सो नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व केलेलं आहे. ब्रॅकेट सॉल्व करून जे आन्सर येईल ते सॉल्व केलेलं आहे. प्लस आहे त्यामुळं मल्टिप्लिकेशन करून बघा आणि नेक्स्ट सॉल्व करून बघा. 39 डिवायडेड बाय 12 हे आन्सर येईल. मी तर डायरेक्टली लिहिलेलं आहे. तुम्ही मल्टिप्लिकेशन हवं असेल तर करून बघा. 39 डिवायडेड बाय 4 डिवाइड 39 डिवायडेड बाय 12. सो नेक्स्ट डिवाइड आहे. डिवाइड असले की काय सांगितलं आहे, जेव्हा एखादी व्हॅल्यू डिवाइडमध्ये येते आणि त्याच्या पुढं पण डिवाइडचा साईन असेल तर काय करायचं मल्टिप्लिकेशन यूज करायचं. सो 39 डिवायडेड बाय 4 ॲज इट इज डिवाइडचं काय होणार मल्टिप्लाय झाल्यामुळं 12 डिवाइड 39. सो 4 भाग जातोय 12ला भाग घालवा 4 त्रिक 12 आणि 39 गेट कॅन्सल. सो आन्सर 3 हे तुमचं करेक्ट आन्सर येईल. सो 3 हे आन्सर करेक्ट येईल. त्यानंतर 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे. सेवन नंबरचा प्रॉब्लेम बघा सॉल्व होतंय का तुम्हाला. इझी प्रॉब्लेम आहे. ओके एक्सप्लेन करते मी 7 नंबरचा प्रॉब्लेम. इन ब्रॅकेट 1 डिवाइड इन ब्रॅकेट 1 प्लस 1 डिवाइड कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 डिवाइड 1 प्लस 1 डिवायडेड 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता यामध्ये बार कुठेही नाही आहे, ऑफ कुठेही नाही, त्यामुळं व्ही कट झाला, बारचा बी कट झाला, ऑफ कुठे वर्ड यूज केला आहे का नाही आहे, ऑफ ही कट झाला. मग पहिल्यांदा डिवाइड. सो आता डिवाइड आपण आधी करणार, पण त्याआधी इथं 3 ब्रॅकेट दिल्यात. त्यामध्ये आपण नेहमी काय करतो सर्क्युलर ब्रॅकेट जो आहे तो आपण पहिल्यांदा सॉल्व करतो. त्यामुळं ब्रॅकेटच्या बाहेर ज्या व्हॅल्यू आहेत 1 डिवाइड इन ब्रॅकेट 1 प्लस 1 डिवाइड त्या ॲज इट इज ठेवणार. जो होल ब्रॅकेट सॉल्व केला आहे त्याचा आन्सर 5 डिवायडेड बाय 3 आलं आहे. आता ते कसं ते बघा. ब्रॅकेटमध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या लिहून घेतल्या मी साईडला. 1 प्लस 1 डिवाइड इन ब्रॅकेट 1 प्लस 1 डिवाइड 2. सो 1 प्लस 1 डिवाइड ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेर. ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 डिवायडेड बाय 2
जे आडवं आहे 1/2 ते काय केलं उभं केले 1 प्लस कॉन्स्टंट 1/2. देन नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व केलेलं आहे 1 + 1 डिवाइड ॲज इट इज ठेवलेलं आहे ब्रॅकेटमध्ये आहे 1 + 1/2. सो 2 × 1 2 + 1 3 3/2 बे के बे प्लस 1 म्हणजे 3 आणि 3/2 2 × 1 2 + 1 3 3/2. सो ब्रॅकेटमध्ये आन्सर आलं 3/2. सो नेक्स्ट लाईनला 1 प्लस ॲज इट इज 1 डिवाइड आहे 1 डिवाइड 3/2. सो कुठल्याही डिवायडेशनच्या व्हॅल्यूच्या आधी डिवाइड असेल तर ते काय होणार मल्टिप्लाय. सो 1 मल्टिप्लाय 2/3 काय झाली तिथं 3/2 काय झाला चेंज झाला. जो 3 आहे खाली आला 2 आहे तो वरती जाणार कारण मल्टिप्लाय हे साईन यूज केले. सो 2/3. सो नेक्स्ट 1 2/3ला मल्टिप्लाय केलं तर काय राहणार आहे 2/3च राहणार आहे. सो 1 + 2/3. देन नेक्स्ट 3 × 1 3 + 2 5 5/3. सो आन्सर आलं 5/3. सो 5/3 आपण ही व्हॅल्यू आता पुढे घेणार आहे कारण होल ब्रॅकेट जो आहे तो सॉल्व झाला आहे. पूर्ण ब्रॅकेटचा आन्सर काय आलं 5/3. सो 1 डिवाइड इन ब्रॅकेट 1 + 1 डिवाइड 5/3. अगेन ती स्टेप फॉलो करायची 1 डिवाइड ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये 1 + 1 × 3/5. सो 1 डिवाइड इन ब्रॅकेट 1 + 3/5. 1 3/5ला मल्टिप्लाय केलं तर तीच व्हॅल्यू राहणार आहे. सो 1 + 3/5. सो नेक्स्ट लाईनला 1 डिवाइड ॲज इट इज 5 × 1 5 5 + 3 8 8/5. सो 1 डिवाइड 8/5 डिवाइड आहे त्यामुळे काय होणार मल्टिप्लिकेशन. सो 1 × 5/8 = 5/8. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. ओके, हे आहेत सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम. हे सिम्प्लिफिकेशनचे रूल्स जे आहेत VBODMAS हे आपल्याला फॉलो करायचे आहेत. हे फॉलो केले तर आपलं आन्सर जे आहे ते ॲक्युरेट येणार. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचे आणखीन प्रॉब्लेम घेऊ आणि नेक्स्ट कंटेंट जो आहे तो स्टार्ट करू.